ओळख व्हायला लागली. सुरभी, मी, बारकी, मोठी संस्कृती, आदिती, सिद्धी आम्ही सर्वजण मराठी शाळेत एकत्रच होतो. त्यांचा स्वभाव आम्हाला माहित होता. त्यानंतर आमची नवीन ओळख झाली ती म्हणजे श्रुती, रिया, जादू. रिया आणि सिद्धी ह्या शिक्षकांच्या मुली होत्या, त्यामुळे थोडं घाबरल्यासारखं व्हायचं. पण नंतर त्यांच्याशी सुद्धा खूप छान मिळून मिसळून आम्ही राहायला लागलो. कोणी अनोळखीशी न बोलणारी रिया पण आमच्यात खूप छान मिसळली. तसेच श्रुती, जादू ह्या दोघी इंग्लिश मीडियम मध्ये असल्यामुळे त्यांना मराठीचे तर नव्हतेच कळत, पण स्कॉलरशिपचे पण नव्हते समजत. त्यामुळे त्या आमच्याकडे येऊन त्यांचे डाऊट्स विचारायच्या. श्रुतीला तर 2चा पाढा सुद्धा मराठीतून येत नव्हता. आम्हाला सलग 3 वर्ष शहाणे मॅडम क्लास टीचर होत्या. त्यांच्यासारखे बबड्या करणे आम्हाला खूप छान वाटायचे. तसेच 5वी ते 7वीला आम्हाला स्कॉलरशिपला मंथनचे मार्गदर्शन गाडेकर सर, उलमले सर, हाडवळे सर व शहाणे मॅडम यांनी केले. तसेच गाडेकर सरांनी सांगितलेले गणिताचे सूत्र गोसार मॅडमने घेतलेला खूप जास्त गमतीशीर वाटलेला पिनहोल कॅमेऱ्याचा प्रयोग आम्हाला आजही आठवतो. गोंदे सरांची हिंदी व गोंदकी सरांचा इतिहास आम्हाला ऐकायला खूप आवडायचा. चव्हाण मॅडमच्या क्लासला काही केले तर त्यांची गाल ओढण्याची भीती वाटायची. शेखर मॅडमच्या क्लासला आम्ही कधी चोरून डबेही खायचो. पीटी सोबत अजून एक आवडणारा क्लास होता तो म्हणजे चित्रकला. त्यात रोकडे मॅडमने आम्हाला 2 रंग तयार करून होणारा नवीन रंग शिकवला. तेव्हा आमची खरी ओळख चित्रकलेशी झाली. 8वीला असताना रोकडे मॅडमच्या क्लासला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा. त्यावेळी मॅडम आम्हाला म्हणायच्या की प्रत्येक क्लासला तुम्ही अभ्यासच करता, पण माझ्या क्लासला तुम्ही अभ्यास नका करू. त्यांच्या ह्या प्रेमळ बोलल्यामुळे आम्ही अभ्यासाचं टेन्शनही घ्यायचं सोडलेलं. सहाने सरांचे खास कौशल्य असं की नॉन सेमीला ते खूप छान शिकवतात, परंतु आम्हाला सेमीचा वर्ग असूनही त्यांनी खूप मन लावून शिकवलं. आमची 9 जणींची ही विषम संख्या 7वीत शेवटी अलिसाच्या येण्याने समजली होती. अलिसा आमच्या वर्गात 5वी पासूनच होती, पण तिच्याशी आमची जवळीक 7वीत झाली. तिचे ते लप्त मजेशीर गुण आम्हाला हळूहळू समजायला लागले. आमच्या 10 जणींमध्ये अलिसा एक वेगळाच नमुना आहे. असंच हसत, खेळत, भांडत, नाचत, रडत आम्ही 8वी प्रवेश केला. खरी ओळख तर आमच्या 8वीतच झाली. नवल म्हणजे लहान वर्गांची रांग सोडून मोठ्या वर्गात येण्याचा आनंद आमच्यासाठी खूप मोठा होता, कारण आम्हालाही मोठ्या मुलांचा दर्जा मिळणार होता. 8वीला आल्याचा पहिला दिवस आम्हाला सक्त ताकीद दिली होती, आता फक्त स्कॉलरशिपमध्ये फोकस करायचा, इतर गोष्टींमध्ये टाइम वाया घालवायचा नाही. 8वीला आम्हाला 4ही विषयांना खोटे मॅडम, किराणवटी सर, डुंगरे सर, भागवत सर तसेच NMMSला गोपाळे सर व झोंधळे सर होते. हे सर्वांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. 8वीत आल्यापासून आम्ही अभ्यासामुळे मुलं मुली एकत्र राहायला लागलो. पीटीचे लेक्चर सुद्धा कुठे मॅडम व डुंगरे सर घ्यायचे. त्यांच्या मनावर असेल तर ते आम्हाला पीटीला सोडायचे नाही, तर मनात आले तर स्कॉलरशिपचं लेक्चर घ्यायचे. त्यावेळी आम्ही मुलं मुली विष कामृत खेळायचो, जोडसाखळी खेळायचो. तेव्हा मुला मुलींचा चांगला बॉन्ड तयार झाला होता. असंच करता आमची 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा जवळ येत होती आणि आम्हाला सायन्स हॉलमध्ये शिफ्ट केलं. आणि तेव्हापासून खरी मजा सुरू झाली. वर्गापेक्षा सायन्स हॉलमध्ये सगळेजण एकमेकांची सिक्रेट शेअर करायला लागले. गोपाळ सर आम्हाला म्हणायचे, तुम्ही फक्त मार्क्स नका पाडू, मग तुम्हाला बुठाडच टाकतो. सगळे काही कांड, धिंगाणा, मजा आम्ही 8वीतच केली. 8वीपासून आमच्या वर्गाची एक वेगळीच ओळख तयार झाली होती. सगळे आमचं कौतुक करायला लागले. 8वीत आमचा शिक्षकांसोबत एकदम मित्रासारखा बॉन्ड तयार झाला. खूप भांडणं, हसणं, खिदळणं, मग त्यावरून शिक्षकांचं बोलणं खाणं आणि त्यावरून रडणं. त्यानंतर आम्ही हे सगळं मजेशीरच घ्यायला लागलो. शाळेतले ते दिवस खूप भारी होते. नाही कमी सर म्हणायचे, एक जण म्हणायचा आणि त्याच्या मागे 10 जण त्याला ढकलत जाते यायचे. बॅक बेंचरची तर वेगळीच ओळख होती. मागे बसून उरलेलं लिखाण कंप्लीट करायचं, मागे बसून डबा खाणं हे तर असायचंच. जरी आम्ही पहिल्या बेंचवर असलो तरी लपून खाऊ खात होतो. हा फक्त आमचा वर्ग नव्हता, आमची ओळख होती. स्कॉलरशिपच्या रिझल्ट नंतर आमची एक वेगळी ओळख तयार झाली. आमची 8वी खूप आनंदात गेली. ह्या 5 वर्षांमधलं सर्वात आनंदाचं वर्ष गेलं ते म्हणजे 8वीचं.